हॅलो गाईस, घरगुती विद्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। ह्या वाटीने 1 वाटी शेंगदाणे आपण घेतलेले आहेत। शेंगदाणे आपण हलके भाजून घेणार आहोत। हे शेंगदाणे भाजून घेतले की त्याची बारीक पूड करून घेणार आहोत। आपण गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत। कसे ते तीळ आहेत सफेद, अर्धी वाटी आहे। तापलेल्या तव्यावर फक्त रोस्ट करून घेऊ। हे शेंगदाणे भाजलेले त्याची साल काढून घेऊया। आणि हा गूळ आहे, हा पाव किलो गूळ आहे। हा पण कट करून किंवा खिसून बारीक करूया। बिना पाकाचे शेंगदाण्याचे लाडू बनणार आहे। तर आपण शेंगदाण्याचा कूट केला की त्याच्यामध्ये गूळ बारीक कुस्करून लगेच लाडू वळून घेऊया। हे पहा, आपले शेंगदाणे मस्त भाजून झालेले आहेत। आपण 1 to 1 2 करून ते आबडधोबड बारीक करणार आहोत। मिक्सर लावलेला आहे। जास्त बारीक केलेलं नाही आहे। असंच आपण अजून 2 वेळा करू। हे झालेलं आहे। ते पहा, त्यात अर्धे कुटके दिसत आहेत शेंगदाण्याचे। म्हणजे एकदम अशी बारीक आपण केलेलं नाही। प्लेटमध्ये काढून घेऊया। थोडासा 1 to 1 2 करून हे करूया, बारीक करूया। कापून तर घेतलेलं आहे। आपला गूळ बारीक झालेला आहे। पण त्यातच ओतून घेणार आहोत। थोडेसे शेंगदाणे टाकून गूळ बारीक मस्त होतं। जे जाड आहे ते पहा, पाव किलो गूळ आहे। आता आपण मिक्स करून घेऊ। गूळ आणि शेंगदाणे, वरून आपण आहे ना थोडेसे तीळ टाकणार आहोत। थंडी खूप वाढलेली आहे, अंगात उष्णता वाढली पाहिजे त्यासाठी, आणि हे पौष्टिक पण आहेत। त्यामुळे आपण हे लाडू खाल्ले पाहिजे। आता मी ह्याच्यामध्ये तीळ टाकत आहे। फक्त नॉर्मल गरम केलेला आहे। हे गूळ आणि शेंगदाणे मिक्स झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण बिना पाकाचे, ह्याला पाक वगैरे आपण काही केलेला नाही। आता डायरेक्ट आपण लाडू वळणार। तुम्ही बघू शकता ते लाडू मस्त वळले जाते। ते आता गोळा होत आहे पहा। हे मिक्स झालेलं आहे ऑलरेडी। आता आपण बांधून घेऊ लागू। हे पहा, मस्त लाडू बांधले जात आहेत। तुम्ही बघू शकता। आता अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बांधणार आहोत। दिसायला पण खूप छान दिसतंय। मोठे बारीक तुम्हाला जसे वाटतात तसे तुम्ही लाडू बांधू शकता। खूपच सुंदर दिसते आणि बिना पाकाचे आहे। आणि गूळ, शेंगदाणे, तीळ खायला खूपच छान लागणार आहे। आता अशाच प्रकारे आपण लाडू बांधून घेऊ। हे पहा, आपले लाडू खूप छान झालेले आहेत। तुम्ही बघू शकता, मी तोडून दाखवते। हे पहा, एकदम खुसखुशीत आणि मस्त बिना पाकाचे लाडू आहे। तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।